उद्योगाची घोडी अर्थामुळे अडतात. इतकंच नव्हे तर दारातीर्थी पडतात. मित्रांनो, इतकं महत्व अर्थ या विषयाला आहे. जर आर्थिक पाठबळ असेल तर एखादा उद्योग खूप मोठा भरारी घेऊ शकतो. पैसा नको, आधी पहिले हवे धाडस, आणि धाडस केलं तरच उद्योग तरच आपण पुढे येऊ शकतो. उद्योजक मिलिंदजी पाटील यांसारखे देवदूत आपल्याला आपल्या पाठीमागे ताकदीने उभे राहतील. मराठी उद्योजकांसाठी फायनान्स पासून मार्केटिंग पर्यंत सर्व काही पुरवणारे दुबई स्थित उद्योजक श्री मकरंदजी पाटील यांना मी मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज फायनान्स, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिकल येथे त्याचं शिक्षण झालंय. मिडल ईस्ट, आशिया व युरोप या ठिकाणी 12 वर्षाचा अनुभव आहे. टाटा स्ट्रॅटेजिक ग्रुपशी पण ते संलग्न होते. कन्झ्युमर गुड्स, केमिकल फूड्स प्रोसेसिंग यासारख्या 350हून अधिक कंपन्या उद्योगांना त्यांनी कन्सल्टिंग दिलेली आहे. भारतीय महाविद्यालयात ते कन्सल्टिंग प्रोफेसर म्हणूनही काम पाहतात. मी श्री माळगावकर एस्को वास्तूचे राहुल माळगावकर यांना मी मकरंद पाटील यांना मानपत्र देण्याची विनंती करतो. मी श्री मकरंदजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अनुभवाचा फायदा आम्हा सर्वांना द्यावा. गुड मॉर्निंग. फायनान्स या सब्जेक्ट वरती मला फक्त 10 मिनिटं दिली त्यांनी. 10 मिनिटाचा फायनान्स पुरवायला लागेल मला. सो आय एम जस्ट थिंकिंग हाऊ टू कट शॉर्ट. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडे नवीन उद्योजक किंवा एंटरप्रेनर जेव्हा आपण म्हणतो, द फर्स्ट थिंग किंवा सगळ्यात पहिली गोष्ट जी उद्योजकाच्या मनात येते की जर तो जॉब करत असेल आधी तर 30 तारखेला सॅलरी होईल का, आणि जर काहीच नसेल करत तर इट्स अ नॉर्मल रुटीन फॉर हिम. पण सगळ्यात महत्वाचं इज रेझिंग कॅपिटल फॉर द बिझनेस, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं स्वतःची इक्विटी टाकणं. कारण ती फायनान्स इज अवेलेबल फॉर एव्हरीवन. सगळ्यांना पैसा उपलब्ध आहे. फक्त एवढंच की ती मिळवण्याची किंवा ते त्याच्यासाठी जो अप्रोच करावा लागतो ती पद्धत वेगळी असते. फॉर एक्झाम्पल, एखाद्याकडे कोणाकडे आयडिया आहे. सो विठ्ठल कामत सर म्हणतातच नेहमी की आयडिया इज करन्सी. सो वी शुड अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ दॅट करन्सी फर्स्ट, की ती आयडिया किती जेन्युअन आहे, आणि त्याच्यासाठी एक आपला आराखडा तयार करणं खूप महत्वाचं आहे, विच यू कॉल इट एज अ बिझनेस प्लॅन. जर तुमचा त्या आयडियावरती त्या कन्सेप्ट वरती खूप अभ्यास, प्रदीर्घ अभ्यास असेल किंवा खूप परफेक्ट अंडरस्टँडिंग असेल तर पैसा मिळवणं कठीण नसतं. तुम्हाला 2 गोष्टी आहेत, एक तर बँक फायनान्स अवेलेबल आहे किंवा प्रायव्हेट इक्विटी और व्हेंचर कॅपिटल फंड्स आर अवेलेबल. फक्त त्यांना अप्रोच कसं करावं त्याच्यासाठी जे बिझनेस प्लॅन करणं महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये तुम्ही मार्केट स्टडी, टेक्नॉलॉजी असेसमेंट, फायनान्शियल वायबिलिटी आणि एक पुढच्या 5 वर्षाचं किंवा 10 वर्षाचं कॅश फ्लो बॅलन्स शीट्स आणि हे सगळं बनवून घेणं. आणि यू हॅव चार्टर्ड अकाउंटंट्स, यू हॅव मॅनेजमेंट कन्सल्टंट्स, यू हॅव सो मेनी अदर ऍडवायझर्स टू हेल्प यू आउट. त्याच्याच मध्ये समजा आपण डेट फायनान्स साठी जातो एखाद्या कंपनीसाठी, तर त्याच्यात 70% बँक तुम्हाला देते किंवा 80% बँक तुम्हाला देते, आणि 20% ते 30% फक्त तुम्हाला स्वतःचं फंडिंग लावावं लागतं. त्या 20 ते 30% पण इधर यू कॅन हॅव द व्हेंचर कॅपिटलिस्ट विथ यू, और यू कॅन हॅव युअर फॅमिली मेंबर्स, और यू कॅन हॅव युअर फ्रेंड्स अँड सर्कल्स, और there can be third party collateral providers, there can be third party investors. म्हणजे भरपूर ऑप्शन्स आहेत. पण ते म्हणतो आपण की केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. तर सगळ्यात पहिले आपल्याला हे डिसिजन घ्यायचंय की आपल्याला हे करायचंच आहे का. जसं अमितने म्हटलं की हे मीच केले पाहिजे का, आणि हे जे 3 प्रश्न आहेत त्या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळतील. की तुम्हाला एखादी आयडिया आहे तर इनिशियल भांडवल किंवा फर्स्ट step towards business can be arranged. It's not difficult.
रादर इट्स नॉट इम्पॉसिबल, इट्स नॉट डिफिकल्ट, बट इट टेक्स टाइम. आणि त्याच्यासाठी जे काही स्ट्रक्चर्ड और प्लॅनिंग लागतं ते करणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. काही उद्योजक आहेत ज्यांनी ऑलरेडी बिझनेस सुरू केलेला आहे आणि त्यांना फायनान्स मॅनेज करता करता एक्सपान्शनसाठी फंडिंग हवंय किंवा त्यांचे रिसिव्हेबल्स काही अडकलेले आहेत, तर त्याच्यासाठी देखील देर आर व्हेरियस मोड्स, भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत फॉर रेझिंग फायनान्सेस, लाईक सिक्युरिटायझेशन ऑफ रिसिव्हेबल्स और सिक्युरिटायझेशन ऑफ बँक डेट. हे सिक्युरिटायझेशन हे एक नवीन प्रोडक्ट, मी नवीन असं म्हणणार नाही, पण बऱ्याच लोकांना माहिती नसतं की काही फॉर एक्झाम्पल आपली एक छोटी कंपनी आहे आणि आपण गोदरेज किंवा टाटा यासारख्या कंपन्यांना सप्लाय करतोय आणि आपण आज त्यांना 1 कोटीची ऑर्डर कंप्लीट केलेली आहे आणि त्यांच्याकडून पेमेंट येणं बाकी आहे. त्या सिच्युएशन मध्ये जेवढं पेमेंट और व्हॉट एव्हर इज द रिसिव्हेबल, इधर वी कॅन गो फॉर फॅक्टरिंग, की त्या रिसिव्हेबलच्या अगेन्स्ट वी कॅन रेज फायनान्स फ्रॉम द बँक, दॅट्स कॉल्ड एज फॅक्टरिंग, or that receivable becomes a securitized asset आणि त्या असेटच्या अगेन्स्ट आपण एखाद्या प्रायव्हेट इन्व्हेस्टर कडून फायनान्स देऊ शकतो. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्या वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटसाठी आणि ह्या करणं खूप महत्वाचं आहे. तसंच याच्या पुढे देखील आपण जर बघायला गेलो तर फॅक्टरिंग, सिक्युरिटायझेशन ऑफ असेट्स ह्या व्यतिरिक्त आपल्याकडे लिझिंग ऑफ कॅपिटल असेट्स आहे. आपल्याकडे काही ठिकाणी जे म्हणतो आपण प्रायव्हेट इक्विटी और रेझिंग फायनान्शियल डायल्युटिंग द इक्विटी अँड रेझिंग प्रायव्हेट कॅपिटल और प्रायव्हेट इक्विटी और QIPs, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट्स, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या देखील आपण करू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला SME एक्सचेंजेस बनलेली आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा एक SME एक्सचेंज हा प्लॅटफॉर्म तयार आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एक SME एक्सचेंज हा प्लॅटफॉर्म तयार आहे, जिकडे आपल्याला आपल्या कंपनीचं इक्विटी डायल्युशन करण्यासाठी एक स्टेज तयार झालेला आहे. व्हॉट यू हॅव टू डू इन दॅट पर्टिक्युलर केस इज तुम्हाला तुमच्या कंपनीचं एक व्हॅल्युएशन करून घ्यायचं आहे अँड दॅट व्हॅल्युएशन विल बी डिपेंडेंट ऑन व्हेरियस मेथड्स. म्हणजे तुमचं एक असेट बेस्ड व्हॅल्युएशन होऊ शकतं किंवा तुमचं एक डिस्काउंटेड कॅश फ्लो याचं व्हॅल्युएशन होऊ शकतं किंवा मार्केट कंपॅरिझन मेथड प्रमाणे जर आपण गेलो तर तुम्हाला प्रायव्हेट प्राइस अर्निंग रेशो या पद्धतीने तुमचं एक व्हॅल्युएशन होऊ शकतं किंवा तुमचं नेट प्रॉफिटच्या मल्टिपलच्या रेशोमध्ये व्हॅल्युएशन होऊ शकतं. मी यामध्ये म्हणतोय फक्त टँजिबल व्हॅल्युएशन्स. आय एम नॉट टॉकिंग ऑफ व्हॅल्युएशन्स ऑफ ई-कॉमर्स लाईक फ्लिपकार्ट और स्नॅपडील, जे डाउनलोड्स वरती व्हॅल्युएशन्स होतात, जे कधीच कोणाला समजलेलं नाहीये आणि मला देखील समजलेलं नाही. त्यामुळे ह्या पद्धतीचे जे व्हॅल्युएशन्स आहेत त्या व्हॅल्युएशन्समुळे तुमच्या बिझनेसला एक्सपान्शनसाठी बऱ्यापैकी साथ मिळते आणि तुम्ही तुमची इक्विटी डायल्यूट करता. यू गेट व्हेरियस इधर टेक्नॉलॉजी पार्टनर और अ फायनान्शियल पार्टनर इन द बिझनेस आणि तुमचा ग्रोथ, तुमची जी ग्रोथ आहे ती एक्सपोनेन्शियल होते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे तुमचं डेट फायनान्स म्हणा किंवा तुमचं प्रायव्हेट प्लेसमेंट्स म्हणा किंवा हे इक्विटी डायल्युशन म्हणा, या सगळ्या मेथड्सनी तुम्ही फंड रेज करू शकता. मार्केटमध्ये फंड्स आर अवेलेबल. मी हे परत एकदा रिआयटरेट करेन की फंड्स आर अवेलेबल. द ओनली थिंग इज द अप्रोच टू दोज फंड्स नीड्स टू बी व्हेरीफाईड अँड टेस्टेड. आज मागच्या 7 ते 8 वर्षांमध्ये जेव्हा मी बिग स्ट्रॅटेजिक सुरू केलं, वी ऑलवेज थॉट दॅट मी एक जेव्हा उद्योजक बनलो तेव्हा माझ्या खिशात फक्त 5,000 रुपये होते. पण एक आयडिया होती, कन्सेप्ट होता, बट आय स्टार्टेड माय सर्व्हिस इंडस्ट्री. मला फक्त एक लोकांना ऍडवाइस विकायचं होतं, त्यामुळे मला 5,000 रुपये देखील खूप होते. पण जेव्हा आता मी स्वतःची फॅक्टरी टाकतोय, आय एम पुटिंग अप अ फॅक्टरी फॉर pharmaceutical products, I'm putting up a factory for textile products, तेव्हा मला जाणवते की इनिशियल कॅपिटल रेज करण्यासाठी काय काय डिफिकल्टीज येतात, त्या मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन केलं. पण आम्ही आमचा बिझनेस प्लॅन केला, आम्ही आमच्या बिझनेस प्लॅनच्या बेसिसवरती बँकेकडे गेलो, तिकडून लोन घेतलं आणि आता आमच्या फॅक्टरीज वी आर सेटिंग अप द फॅक्टरीज. डेट और बँक फायनान्स इज द चीपेस्ट सोर्स ऑफ फायनान्स. इक्विटी इज द कॉस्टलीस्ट सोर्स ऑफ फायनान्स. ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला हव्यात. बऱ्याच वेळेला बँका म्हणतात की आम्हाला कोलॅटरल वगैरे हवंय, पण जर आपल्याकडे कोलॅटरल नसेल तर मार्केटमध्ये थर्ड पार्टी कोलॅटरल्स आर अवेलेबल.
ओनली थिंग इज वी हॅव टू अंडरस्टँड द फ्रिक्वेन्सी. ज्या माणसाचं कोलॅटरल आहे त्याला तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये इंडक्ट करावं लागेल आणि देन यू कॅन रेज फायनान्स अँड मेक दॅट काइंड ऑफ MOUs. अशा पद्धतीचे व्हेरियस स्ट्रक्चर्स आर अवेलेबल विच कॅन बी वर्कड आउट थ्रू युअर CAs or through your advisors and funds can be raised. So this is what I would like to conclude on.